जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लायमे सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजाम अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या जमलेल्या लेकरानं, माझ्या लेकीनं, माझ्या युवकानं, माझ्या मातानं आणि माझ्या बंधूनं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे. आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या काळजापर्यंत गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली माझ्या लेकरांनो, माझ्या युवकांनो, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण माणूस कुठं तर हरवत चालला, माणूस की कुठं तर हरवत चालली. आणि म्हणून लक्षात घ्या, आज मी तुमच्या समोर उभा आहे. ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडला. पोरा, ही माती आहे माझ्या बुद्धांची, ही माती आहे माझ्या महावीरांची, ही माती आहे माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती आहे माझ्या संभाजी राजांची. अरे कोण शिवाजी राजे? पोरानं अगोदर काळजामध्ये पेरून घ्या, कोण छत्रपती शिवाजी राजे? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच. कोण माझा राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरा, ही माझ्या राजाची माती. मग या राजाच्या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर आज हे अत्याचार होतो. माझ्या पोरानं, माझ्या लेकीच्या शरीराचे आज ही तुकडे केले जातात. 17-18 वर्षाचं पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या हत्तीसारख्या बापाला आज ही कुत्र्यासारखं लाचार करतं. का? कारण आमच्या मधला माणूस कुठं तर हरवत चालला. आणि म्हणून सांगतोय माझ्या लेकरानं, छत्रपतींची आण आहे रे, छत्रपतींची शपथ आहे, छत्रपतींचा आदेश आहे. पोरा, आजचं हे व्याख्यान नाही, हे मनोरंजन नाही, तर आजचं हे आहे परिवर्तन, म्हणजे बदल. आज बदल झाला पाहिजे लेकरानं.
आमच्यात. आणि जर हा बदल जाणून घ्यायचा असेल माझ्या पोरा तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या शिवधर्मासाठी मी काय केलं. पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. पोरांनो, जय जयकार झाला आहे, पण तो अंतरंगापासून झाला नाही. इथंच आम्हाला खऱ्या अर्थानं कृतज्ञता कळते. ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त तुमच्या आमच्यासाठी लक्षात घ्या, फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज आमचं कुटुंब आनंदी आहे का, तर यांच्यामुळं. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे. भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे, आई वडिलाची पुण्य आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे. माझ्या सावित्री माईच्या चेहऱ्यावरचं तेज, माझ्या बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरचं तेज, माझ्या शाहूजींच्या चेहऱ्यावरचं तेज आहे. चेहऱ्यावरती एक तेज आणायचं आणि हात उंच करत गगन भरारी असा जय जयकार करायचा. या गावची माती पुन्हा एकदा नव्याने गहिवरली पाहिजे, हा आसमंत अगदी दुमदुमून गेला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे. चला सगळ्यांनी पाठीचा कणा ताट, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी खांद्याजवळ. पाठीमाग उभी राहिलेले काय साखरपुडा आहे कोणाचा, का लग्नाला माझ्या आलाय, लग्नाला आलाय. प्रत्येकानं जय जयकार करायचा आहे. जो जो या राष्ट्रात राहतो हे असं कट व्हायला लागले. हे जरा गणभरारी. चला, पाठीमाग अजून काय लोकांना काय वाटतं, आईची शपथ सांगतो आता, काही लोकांना असं वाटतं की मी जर एकटा एवढ्या गर्दीत पाठीचा कानात ताट. आता कॅमेरे सगळीकडे रे, सगळ्यांचा जय जयकार कॅच करायचा, सगळ्या तालुक्याला बघू दे जरा सगळ्या जय जयकार कसा करतात माझी लेकरं. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात काय एकमेकीच्या चेहऱ्याकडे कसं तेज आलं चेहऱ्यावर. बघा लवकर बघा. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापली सा, काय उपयोग झाला. उगाच नवऱ्याला म्हणताय अहो कशी दिसते हो, आणि ते पण येड. त्यानं जर खरं सांगितलं तर 1.5 महिना त्याला जेवायला घालायचे नाहीस. ते उगाच म्हणताय तुझ्यासारखं या भूतलावर कोणीच नाही, आणि तो पण आपल्या मैत्रिणींच्यात बघा मी कशी दिसते, काय दिसत नाही. पण आता नुसतं माझ्या राजाचं नाव चेहऱ्यावालं कसं तेज आलं. आणि आता मातानं असंच घराकडे उड्या मारा जायचा अगदी आनंदानं, टना टना उड्या मारा जायचा. नवरा पुढे आला त्याला म्हणायचा चाल बाजूला ठावा आणि दे म्हणायचं. एकदम गर्र फिरायचं, केस उडवायची, 2 त्याच्या नाकात गेली पाहिजेत, उलटच पडलं पाहिजे. एवढ्या आनंदात आज घरी जायचं. आलं का लक्षात. आज गावात सणच झाला पाहिजे. आणि सासू जर पुढे आली तर सासूकडे बघून नाक मुरडायचं नाही. तायड्यानं तुमची खोड मला माहिती आहे. सासूकडे बघून असं करताय आणि बोट मोठ. आज तसं
असं करायचं नाही. आज सासूकडे बघायचं आणि सासूकडे बघून असं करायचं, आत्या माफ करायचं. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी खाली पडली पाहिजे आणि खाली पडली तिला सोडायची नाही. दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या मांग 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 करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे. आणि म्हातारीनं तुझ्या नवऱ्याला म्हणायला पाहिजे, बाबा हिला काय झालंय बघ, आत्ताच पौर्णिमा संपली, हिच्या अंगात आलंय. मग लगेच सासूला नवऱ्याला सांगायचं. काय सांगायचं? दोन्ही जरा आवाज जरा वाढवा, या दोन्ही मॉनिटरचा आवाज वाढवा. आवाज तिथनं ड्रॉप होतोय बघा. ऐक की माझा बंधू वसंत आला होता आणि आज आनंद काय असतोय हे मला सांगून गेलाय. त्यामुळे आजपासून आपल्या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही. इकडचा बंद पडला, ऐक, कोणी कोणावर भांडण करणार नाही. तर सगळ्यांनी जगायचं कसं? तर अगदी आनंदानं जगायचं. चला जगूया आनंदाने, चला जगूया आनंदाने. एवढ्या मस्त घराकडे जायचं. आलं का लक्षात? आणि आज विसल देते बघा दादा. आज तर मला अजिबात कसलं टेन्शन नाही, काही नाही. लक्षात घ्या काय सांगतोय. 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात. सकाळी जवळजवळ 10-15 हजार. कालचा रेकॉर्ड तर धुळ्याचा तुटलेला आहे. 22-23 हजार माता आल्या होत्या. ऐक, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी आई जगदंबेच्या छत्रपतींच्या कृपेने जिभेवरती वाचसिद्धी आपल्या आशीर्वादाने आली. लक्षात घ्या. ऐक, आजकाल तर प्राणी आणि जनावर सुद्धा व्याख्यानाला येऊन बसतात. ए मातानो, अगदी आनंदाने व्यक्त होतात. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची कीर्तन यांनी पाडली. प्रवचनकार घरला पळवून घालवलं. शिक्षकांच्या तोंडाला तर या कार्ट्यांनी फेस आणलेला आहे. कार्ट कधी एकदा घराकडे जातंय, शिक्षक वाट बघतो. आणि कार्ट घरातनं शाळेला कधी जातंय त्याची आई वाट बघती. एवढी ही कार्टी आगाव आणि वांड. लक्षात घ्या. मागच्या महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरीला माझा कार्यक्रम सुरू होता. ऐक, असाच नटून थटून बसलेलो होतो आणि एक माता पर्स घालून हातात डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणे, सर सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली आणि आमच्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणती, सर लहान गट मोठा गट येता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं, सगळी कार्टी एका बसमध्ये घाल आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी माझ्या जवळ बसवायची नाहीत. मॅडमला हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या जवळ आणि पुढे बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मी म्हणलं, ठीक आहे मागं बसाव, पण 100 फूट लांब बसवायची कार्टी आणि 2 शिक्षक हातामध्ये काट्या घेऊन तिथं बसवायची. पोरांनी जर दंगा केला हातातला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार बघ. मॅडम अगदी आनंदात उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील. चांगली 2-250ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालायक, कोण उड्या मारतय, कोण छड्डी झाडतय, कोण माती उडवतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं करून गेलं. मी म्हणलं, आता वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान, आता तुम्ही घराकडे जायचं. पण मग लक्षात घ्या, मी पण ठरवलं आपण मागं बघायचंच नाही, आपलं पुढं बघायचं आणि व्याख्यान घ्यायचं. आणि आज घरी जाऊन तुमच्या वसंताचं नाव टाकायचं. वसंत हंकारे. सोशल मीडियावर हजारो व्हिडिओ येतात, शेकडो नाही हजारो व्हिडिओ. असाच खुर्चीवरती मी उभा असतो, एक पाय खुर्चीवरती एक पाय खालती आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप आणि हे राष्ट्र मी त्यांच्या काळजामध्ये पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं. लाकडाची खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि मला खालनं म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली. कारण मागून 4 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, गड्या मेलो आता. फाटलेला नकाशा वसंतराव घराघरामध्ये पोहोचला म्हणून हळूच मागं हात लावला. सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं, नालायका कुठं फाटल्या रे? तर खालनं मला म्हणतोय, कसं फसवलं? थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असले ही कार्टी नालायक आहेत. लक्षात घ्या. एकदा तर माता भगिनींचं
प्रशिक्षण होतं, विषय पण लय चांगला होता. मूल समजावून घेताना शेकडो हजारो माता आल्या, बसायला जागा नव्हती. एक माता माझ्या समोर अशी बसलेली होती आणि त्या मातेच्या मांडीवरती एक गोरं गोमट कार्ट बसलं होतं. 4 वर्षाचं 4-5 वर्षाचं कार्ट होतं. कार्ट दिसायला सुंदर होतं पण लय वांड होतं. माझ्याकडे असं टक लावून बघायचं, गालात हळूच फुस करून हसायचं आणि आपल्या आईला सांगायचं, मम्मी हे माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला आनंद झाला. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि हळूच कार्ट्याला म्हणलं, काय र माझ्या सोन्या. तसं ती कार्ट खालनं मला म्हणतंय, हे बॉब जरा इकडे ये, इकडे ये. म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलो. म्हणलं, का ग माते भगिने, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती ताई मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्सच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं आणि परत काय या लेकराकडे मी बघितलं नाही. लक्षात घ्या मातानो, अशी माझी लेकरे. अखंड महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत होतो बघ. आणि मग तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, कोणते शेकडो महापुरुष? या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतला? या कोवळ्या काळ्यानं माझी. कोणत्या कोवळ्या काळ्या? हे माते, माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या काळ्या, या राष्ट्राच्या शाळेच्या 4 भिंतीमध्ये कॉलेजमध्ये शिकत असलेली ती माझी लेकरं. इथं जन्म घेतला, इथं जन्म घेतला माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी, इथं जन्म घेतला माझ्या बुद्धांनी, इथं जन्म घेतला माझ्या संभाजी राजांनी. हे मातानो, तुमच्या पोटाला आलेलं ते तुमचं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू आज तुझ्या मांडीवरती खेळतंय, घडतंय बघ. तुझ्या संस्कारामध्ये जे लेकरू वाढतंय तिथं जन्म घेतला या महापुरुषांनी. पण आमची नजर चुकली बघ, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्यामधला माणूस कुठेतरी हरवत चालला आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ माते. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता का म्हणे. वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला असं होता का म्हणे. वसंत हंकारे आला, माणसामधला माणूस जागा झाला. वसंत हंकारे आला आणि माणसामधला माणूस जागा झाला. हे लक्षात घे माते, फक्त तुझं मनोरंजन करायला नाही आलो बघ माते. फक्त तुझं मनोरंजन करायला नाही आलो. हे माते, आज तुमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. एक माणुसकीची ठिणगी लेकरानं तुमच्या अंतरंगामध्ये टाकणार वणवा झाला पाहिजे बघ त्याचा. आणि म्हणून आलोय बघ पोरा. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आज पळत पळत जायचं बघ. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे पोरा, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 35 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 15 वर्षाचं आहे पोरा. पळत पळत जायचं बघ. आज घरामध्ये जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला फक्त पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही पोरानो. आज पळत पळत जायचं बघ. आणि घरात गेल्या गेल्या दिसल जर तुला तुझ्या घरात तुझी आई आणि असल जर तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस, ज्याच्या घरामध्ये आपला आई बाप आहे आणि तो आई बाप आनंदात आहे. तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आणि ते घर जगातलं सगळ्यात श्रीमंत घर आहे. हे पोरानो, आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आहे, हे आई, 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पुराणो, आज पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला फक्त हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न पोरानं तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ, तिच्या वेदनेनं रस्ता मिळेल बघ. कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते आणि ती माऊली ज्या वेळेला तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, तुम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे.
एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात. तुम्हा मला जन्म देताना ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. उभ्या असलेल्या डॉक्टरांना ते सांगत असते, साहेब साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ए नालायक हरामखोर, ही आई तुम्हाला कळाली का रे? ही आई तुम्हाला कळाली का? त्याच आईला आम्ही म्हणतो, तुला काय कळतं का? तुला काय कळतं ग? त्या माऊलीला सगळं काय कळतं बघ. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा, नालायकांना 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा ती माऊली सकाळी उठून तुम्हाला शाळेसाठी डबा करून देते. कारण त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तुम्ही येता. जर का माझ्या लेकराला आज मी डबा करून नाही दिला तर दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. ही आई तुम्हाला कळाली का रे हरामखोर? नाही कळाली. बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज लिहून घ्यायचा बोरा. छत्रपतींचा आदेश आहे वाघ. ज्या क्षणाला या विश्वामध्ये तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला विश्वामध्ये तुझा जन्म झाला, त्या क्षणाला तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरा, ही आई तुम्हाला कळाली का? आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल, आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असाल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप तुम्हाला कळाला का? नाही कळाला नालायकानो. याच आई बापाला याच आई बापाला तुम्ही लाचार केलं. याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. याच आई बापाच्या आबरूची लक्तर वेशेवरती तुम्ही टांगू लागला नालायक. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. तू तुझी ओळख विसरलीस बाग, म्हणून 4 वर्षाचे हे हरामखोर कुत्रे तुझ्यावरती तुटून पडू लागले. तू तुझी ओळख विसरलीस म्हणून हे हरामखोर कुत्रे तुझ्यावरती तुटून पडू लागले पोरी. आज तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. आज तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ही माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. एका पडक्या वाड्यामध्ये ती माऊली जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होती. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या पुरी. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर ते तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. एवढी स्वस्त तू नाहीस पोरी. इथं जमलेल्या सगळ्या आयांना हात जोडून सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स पडले तर चालतील, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोरगीला सांगा, त्या पोरगीला सांगा ती कोण आहे, कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलेला आहे. पोरीनो, तुम्हाला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. इकडे बघ पोरी. आणि ही ओळख आजपासून कधीच विसरायची नाही बघ. ही ओळख आजपासून कधीच विसरायची नाही. इकडे बघ, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता.
संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं. छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनो, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस गा, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, हे मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं. हे बोरे वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. एवढी स्वस्त तू नाहीस बघ. इकडे बघ, छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. आजपासून विसरायचं नाही बघ. ए पोरी, या गावच्या मातीला हे बघ, ए छत्रपतींचा गंध आहे बघ पोरी, त्यांच्या संस्कारांचा गंध आहे बघ पोरी. ए पोरीनं, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, आजपासून लिहून घ्यायचं. ए नालायक हरामखोरानं, ए पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू एक वाघीण आहेस. या राष्ट्राची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. आजपासून या गावातल्या लेकीनो ही ओळख कधीच विसरायची नाही बघ. ए पोरा हरामखोर, ए नालायक, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, निर्लज्ज आहे. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकणार नाही रे नालायक हरामखोरा. नीट ऐक रा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला की रे नालायक. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाच्या तोंडावर थुंकतं, बापाच्या आबरूची लक्तर वेशीच्या वेशीवरती टांगतं. नालायक हरामखोरानं, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. वय वर्ष 32 माझ्या संभाजीराजांचा, नीट ऐकून घ्यायचं रे नालायक आहे. वय वर्ष 32 माझ्या संभाजीराजांचं. संभाजीराजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. असंख्य जखमा शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टप 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 खाली गळत आहे. सकळदंडामध्ये बांधलेले संभाजीराजे शत्रू समोर उभे आहेत. अमावस्या होती, त्या अमावस्याला सुद्धा घाम सुटलेला आहे, मृत्यू सुद्धा थरथर कापत आहे आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा ए संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. हे मातानो, एखादा काटा किंवा खेळा तुझ्या पोराच्या पायात घुसला तर 4 दिवस पोरग तुझा हंबरडा फोडतं बघ. हे तापलेल्या लाल भडक साळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. ए नालायक हरामखोरानो, आत्महत्या काय करता, बापाच्या तोंडावर काय थुंकता नालायक हरामखोरानो. 24 तास त्या मोबाईल मध्ये त्या सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये काय अडकला. अरे नालायका, वेदना काय असते नीट ऐक राय. तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या आणि आता औरंगजेब म्हणतो, संभा अब तो झुक जा, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. हा महाराष्ट्राचा वाघ, हा ब्रह्मांडाचा नायक शत्रू समोर झुकला नाही. तापलेल्या दोन्ही साड्या एका क्षणात डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्र आवाज झाला. डोळ्याच्या खोबणीतून फक्त काळ रक्त टप 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 गळत होत. तरी सुद्धा माझा संभाजी राजा झुकला नाही, कारण माझ्या संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. हे नालायकानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? याच बापाला तुम्ही लाचार करू लागला, याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला आणि म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ. हे वसंत हंकारे आला फक्त हसवून गेला, हे नाही बघ, मनोरंजन करायला नाही आलो बघ. आणि म्हणून माझी तारीख या लेकरांनी घेतली नाही बघ. इकडे बघ पोर, हे आज पळत पळत जायचं ना आईला, आता दुसरा प्रश्न विचारायचा नालायकानो. आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे बघ तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य, तुझं राष्ट्र. बोरे
दुसरा प्रश्न त्या माऊलीला विचारायचा, त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा? जास्त वेळ घेत नाही रे तुमचं, फक्त 10-20 मिनिटं फक्त ऐक. दुसरा प्रश्न का विचारायचा त्या आईला? 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं, तुझ्या आईनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं, घरदार सोडून दिलं. ज्या घरामध्ये लहानपणीपासून तिच्या आठवणी तुडुंब वाहत होत्या, त्या घराला तिनं सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या वेळेला पोरानं तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरी, त्या आई आहे पोरा. हे नालायक हरामखोरा, आज पळत पळत जायचं बघ, आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतेस. माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी माझ्या आजोळी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? का ग आई सांग ना ग. हे पोरीनो, एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा. हंबरडा फोडल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिचा बाप येईल बघ. अक्का 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 ताई 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 करत तिच्या अंगा खांद्यावर खेळणार, तिच्या कमरेवरून फिरणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. आणि ती माऊली तुला म्हणाल, खराय पोरी, खराय हे पोरी, खरा 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. हे पोरी, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती. तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी 25 वर्ष उलटून गेली ना, आता वर्षातून काय ग? 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी आता माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले. नालायक हरामखोरानो, ऐका आई बापाची ही वेदना नालायक. 25 वर्षापूर्वी माझ्या आई बापाचा हात सोडून तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. तिथं पाठीमाग पोरं बोलायला लागली तर मी निघून जाणार. निर्लज्ज आहेस काय रे? 1000 लोकात तुला शांत बसा म्हणून सांगायला लागतंय. येऊ काय तिथं? थोबाड फोडीन. लागला आई बापाच्या तोंडावर थुकायला आणि पोरी घेऊन नालायकानं हरामखोरानं आई बापाला पोलीस स्टेशनला उभं कराय. नीच. पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या बापाचा हात धरून मी सासरे आली. एखादाच महिना कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते. अहो ऐकलं का हो? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या भावाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. मला माझ्या आई बापाची आठवण येते हो. जाऊ का हो? एकदा भेटून येऊ का हो आई बापाला? हे पोरी, हे माझ्या डोळ्यातला पाणी आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरी, आताच हे वैभव आणि गाड्या बघू नको. त्यावेळेला एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे तुझा बाप एसटीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा भेटून ये, रडू नको असं. पण ऐक ग पोरी, ऐक.
हे पोरी हे बघ, आता पहिल्यांदा चाललेस म्हणून तुला सोडतोय बघ. तुला जर सारखं सारखं जायचं असेल तर परत इकडे यायचं नाही बघ. हे पोरी, एक इकडं आईबाप होता, एक इकडं सासर होतं, मध्ये माझी घुसमट होत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा तो माझा लहान भाऊ अक्का 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 करतो माझ्या माग लागणार ते लेकरू कधी एकदाचा माझ्या समोर येतं आणि कधी एकदाची त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. बोरे बोरे, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरे सगळ्यात अगोदर त्या अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पुरी, सगळ्यात अगोदर त्या अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं पुरी. पुरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं. 3 सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. अगं पोरी, सकाळी शाळेला गेलीस की ग, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकरा, तुला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे पुरी, तोपर्यंत शिकून घे पुरी. एकदा का बापाचा हात डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पुरी. सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ. बापानं मला शिकवलं, माझं लग्न झालं, तुझ्या बापाचा हात धरून मी सासरी आली. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पुरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की ग आपली, पोर आली की आपली.
माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच, माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा पुरवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं इकडं टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग, हे पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोटा माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, हे पोरी चल की घरात. 1 महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तुझ्या आठवणीनं चल की घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि मला हळूच आता विचारत नाही, पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची ती माझी आई उठून आता बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं चर्र करत पोरी, काळीच माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. 1 घास चिवचा 1 घास काऊचा असं म्हणत म्हणत मला अंगा खांद्यावरती खेळवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, जिवंतपणी त्या बापाच्या मुखात या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. आज लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे पुरी. अखंड पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पोरा.
कसा आहेस रे पोरा? हे पोरी कशी आहेस? एखादा घास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता मला कधीच मिठीत नाही घेणार पोरी, कधीच मिठीत नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो, छत्रपतींच्या साक्षीनं जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण हरामखोरानं तुम्हाला सांगतो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरा, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसते. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा, ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव साला आई आहे पोरानो. पण हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही. चितेवरती झोपल्यानंतर बापा समोर आम्ही हंबरडा फोडतो, बोंबलतो, बापाच्या चितेभोवती रिंगण घालतो. चितेवरचा बाप उठत नसतो पोरा. पण आज घरी गेला सण झोपलेल्या बापाला उठवलं तर बाप नक्कीच उठल. म्हणून तुला सांगतो पोरा, हे पोरा नालायका, हे हरामखोर, हे पोरीनो, त्या बापाची टाच कधी हातात घेतली का ग? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला ग. ए नालायक, ए अगं थंडीमध्ये अशी झोपलेली असतेस ग आरामशीर घरात नालायक. तेव्हा पहाटेच्या 5 वाजता त्या थंडीमध्ये तुझा बाप शेतामध्ये पाणी पाजत असतो. या वर्षीचं पीक जर चांगलं आलं तर पोरगीला एखादा मोबाईल घेऊन द्यावा म्हणतो. या हरामखोरानो, या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता नीच निर्लज्जा. IPLच्या रना मोजत बसलास नालायका. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या आणि तुझ्या जन्मापासून तुझ्या आई बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या आणि टाचा झिजवल्या हरामखोर. आई बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करता निर्लज्जानं. एक कार्टे, तुझ्या हातात मोबाईल कसा आलाय नालायक? आईला धमकी देतेस ना, मला मोबाईल पाहिजे बघ, नाहीतर बघ मी आई जेवत नाही बघ, मी अभ्यास करत नाही बघ, मी कुठे तर निघून जाणार बघ, मी काय तर करणार. आईच्या पायाखालची जमीन हलती हरामखोर. जेवणाच्या ताटावर बाप बसलेला असतो, तुझी आई म्हणते अहो लेकीला मोबाईल घेऊन देता का हो, नाहीतर काहीतर करून घेईल. ए हरामी, भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो ग, कुठल्या तर मित्राकडे जातो म्हणतो 3% दे, 5% दे, 10% दे, पण पैसे दे रे, माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. साला तुझ्या मोबाईल साठी तुझा बाप स्वतःला विकतो की ग, आणि मोबाईल तुझ्या हातामध्ये आणून देतो. आणि हरामखोरानो, त्या मोबाईल वरून नको ते चाळे करत बसता, तुम्हाला विचारणार कोण नाही म्हणून नालायक नीच. इथं काय नाच गाणं करायला आलो नाही बघ, मनोरंजन करायला आलो नाही बघ पोरी. आज नाही तर परत कधीच नाही नालायकांनो, आजच बदल झाला पाहिजे. आजच
पळत पळत जायचं बघ घरी, पळत पळत घरी जायचा बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला प्रश्न विचारायचा नाही रे नालायकानो. भुके पोटी नाही अण्णांनी मेल्यावरी पिंडदान करता निर्लज्जानो. आई बाप आहे तोपर्यंत घास भरवायला वेळ नाही, खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी गाव जेवण काय घालता, फोटोला आरास काय करता. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. बघ पळत पळत आज घरी जायचं बघ पोरी. आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला कुठला प्रश्न विचार नाही, बापाची वाट बघायची बघ पोरी. आता तू घरी गेलीस, कदाचित बाप घरात नसेल, तू झोपलीस, सकाळी तू उठायच्या अगोदर बाप निघून गेला, तू शाळेला गेलीस, 5 वाजता परत यायचं बघ. 5 वाजलेत बाप अजून आला नाही, 6 वाजलेत बाप अजून आला नाही, 7 वाजलेत बाप अजून आला नाही, 8 वाजलेत अजून बाप आला नाही. रात्रीच्या 10 वाजता बाप आला, दिसला रे दिसला. पोरीनो एकच काम करायचं पोरानो, एकच काम करायचं. समोर दिसला रे दिसला बाप, एकच काम करायचं बघ. पळत 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 जायचं ना आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, काय झालं ग पोरी, काय झालं. असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं तुला, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का, तुला काय हवं का, काय झालं पोरी मला सांग. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला म्हणायचं, पप्पा काही नाही झालं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा, पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती, जेव्हा मी 1 वर्षाची होती, जेव्हा मी 1 वर्षाची होती पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. पप्पा जसं तुम्ही मला समोर येत दिसत होता, मी तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा, पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला जवळ घेत होता, जवळ घेत होता आणि मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. तुमच्या पाठीवर पोत पोत म्हणून मी बसत होती पप्पा. तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. पप्पा 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, अजिबात मला आवडत नाही. मला काय लागलं तरी मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही. पण आज गावाच्या चौकामध्ये पप्पा एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते. पोरा आज पळत पळत जायचं, त्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. पुरी कुठल्या तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बघ, कुठल्या तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बघ. 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे, तुझ्या बापाचं नाव काय. हातातली थाळी फेकून देता, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला घास भरवला नाही. कसं दिसत असेल माझा बाप, कशी असेल माझी आई. 2 दिवसाचा इथं सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाटतं कोणीतरी येईल, कडकडून मिठी मारलं, हळूच माझ्या कानात म्हणल, बाळा मीच तुझी आई रे, मीच तुझा बाप. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी तुमचा हात धरून कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन जातो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो,
ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते. हे पोरीनो, हे सणासुदीला ते कपडे अंगावर चढवून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे पोरी, हे पोरी, हे पोरी. आणि बिना बाबाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतो बघ, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत 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 घरी जात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला गाय, मला 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 गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली कडकडून मिठी मारत म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसा, घेते तुला एखादा शर्ट, घाबरडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईला माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत आणि ते माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, आणि ते माऊली आपल्या लेकराला मध्ये घाबरून रडू नका. बाप गेल्यापासून मी झाले ना रे बाप, तुझ्या पाठीशी आहे ना उभी, तुला काय पाहिजे नको देते की नाही रे. अरे दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही, दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की रे पोरा. हे या समाजातल्या वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्यावर पडतात. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत. तुला मोठं करते ना रे, गपकी रडू नको. तेव्हा ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको, तू रडू नको. तुला जर काय झालं तर आय मी कुठं जायचं, तू रडू नको. नालायकानो, चितेवरचा बाप उठणार नाही पण आज घरातला बाप नक्की उठल बघ. पळत पळत जा, त्या बापाला कडकडून मिठी मारा. पुरानो ऐक रे, हे पुरी, इथं पाठीमाग बाप येऊन बसलाय बघ तुझा. या बापाला बघू नका कधीच पुरानो. शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका, बघू नका. बापाला जर बघायचं असाल, बापाला जर बघायचं असाल बोरी, तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचा. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचा बघ बोरी, आणि जिथं आपला बाप झोपलेला आहे तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. लाईट गेल्या. कोणी रडायचं नाही. हे माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. हे तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी, तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरी चूक. सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला ग पुरी, सगळ्यात जास्त तुझा बाप रडला. पण तुला तो दिसला नाही पुरी, तुला तो दिसला नाही पुरी, तुला तो दिसला नाही. ए पुरी, तुला तो दिसला नाही ग. तुला अर्धा सिनेमा माहित आहे पोरी, अर्धा सिनेमा तू कधी बघितला नाही, तुला कधी कोणी दाखवला नाही. ए पोरी, तेवढा अर्धा सिनेमा तुला दाखवतो मी इथं थांबतो बघ पोरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, इकडे ये, तुझा किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या जेवणला झाक बनवलं होतच बाबा. बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती.
तुझं किती पैसा आजच घे. हे बस्तवाल्या तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाग दिसत होतं बाबा आहे. तुझं किती पैसा आजच घे. उद्या माझ्याकडे असतील नसतील हे वाजंत्रीवाल्या हे ठरल्याप्रमाणे तुझा पैसा. आणि हे बघ 2000 तुला जादा देतोय बाबा. 2000 तुला जादा देतोय. चल चल बाबा 2000 जादा देतोय. लय भारी वाजवत होतास रे. लय भारी वाजवत होतास. हे पुरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी. भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पळत पळत संध्याकाळी 9 वाजता घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशीवोली करतो त्या देव माणसाचं नाव साला. बाप आहे पुरी. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो. तुझ्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. हे तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. 100 किलोचं पोतं या ट्रक मधून उचलतो. त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो. अगं दिवसभर शेतात काम करून कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर जो वॉचमन म्हणून उभा राहतो. रात्रभर रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जो ड्रायव्हर होतो पोरी. भंग्याचं काम करतो. गटारी साफ करतो. त्या प्रत्येकाचं नाव साला बाप आहे पोरी. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो. जो थंडीमध्ये कुडकुडतो पण आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो. पावसामध्ये भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या आणि त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे हरामखोर नीट सांगायचं आता मला. छत्रपतींची शपथ आहे बाग. हे निर्लज्ज बाप ऐकायला 2 तास बसू वाटत नाही रे. बापाच्या गुडघ्या बदलल्या. बापानं किडनी विकली की नालायक हरामखोरानं तुमच्यासाठी. आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. आज नाही तर परत कधीच नाही बघ. इकडं बघ. आजच या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? आत्महत्या तुम्ही करणार आहे काय? व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकणार आहे का पोरानं? चाल शेवटचं तुला सांगतोय बघ. इकडं बघ. ए पोरी तुझा बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो बघ नालायक हरामखोर. तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो. तुझ्या बापाच्या पाठीमाग तुझ्या बापाच्या पाठीमाग 4 फुटावर तुझी आई उभी असते आणि पोलीस स्टेशनला सगळी जमीन त्यांनी अश्रूनं ओली केलेली असते. आणि जोर जोरात तुझा बाप पोलिसांना सांगत असतो साहेब साहेब काय वाटेल ते करा. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. साहेब 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 काय वाटेल ते करा. हो माझ्या पोरगीला शोधून काढा. हो साहेब 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 काय वाटेल ते करा. माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी आली नाही साहेब. माझी पोरगी घरी आली नाही साहेब. 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी आली नाही साहेब. हे पोरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा मावा खाणारा गांजाडा हरामखोर कुत्रा स्वतःच्या अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही तो येतो. आणि 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर पच करून तुला थुकायला लावतो. हे नालायक हरामखोरानं आई बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही जाताच कसं? हे पोरी हे प्रेम आहे काय ग? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं. तुझ्या शरीराचा उपभोग घेतं. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतं. हे पोरी हे प्रेम आहे का ग? हे नालायक. हे पोरी प्रेमाच्या विरोधात नाही बघ. शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करतो बघ पोरी. पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं, तुला लाचार करतं, हे प्रेम आहे का ग पोरीनं? तुम्हाला फसवलं जातंय, तुम्हाला विकलं जातंय की ग? हे हरामखोर हे तुमचं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून फक्त तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. तुमच्यासाठी राजकुमारांना उभी
उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद. त्या बापाची लखतर वेशीवर टाकता सगळं गाव म्हणतं की याचीच पोरगी गेली, याचीच पोरगी गेली. अगा गा ग बिचार गरीब मान खाली घालून फिरत असते. पाहुणं पै तर लय त्याला टोचत असतात सुईच्या टोकासारखं की ग कुठं गेली रे पोरगी, संस्कार असलंच केलंच का रे. हे नालायक हरामखोर, हे कुठला तर हरामखोर कुत्रा येतो साला, तुला मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गोड गोड काय बोलतो, तुला एखादं चॉकलेट काय घेऊन देतो, आणि 20 वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलेल्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग. पोरीनो, एक ही पोरगी या गावातली आहे का, एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही आज, नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. आजच शपथ घ्यायची. हे नालायकानो, कुठला हरामखोर कुत्रा 20-20 वर्षाला मोठा तुझ्या पाठीमाग गाडी घेऊन काय फिरतो हरामखोर. आज नाही तर परत कधीच नाही. तुला इथंच बघ छत्रपतींच्या समोर बघ, तुला इथंच तुझा बाप दाखवणार आहे बघ आज पोरी, इथंच दाखवणार. आज नाही तर परत कधीच नाही बघ. हे बघ, इकडे बघ, इथं कुठली जात सांगायला नाही आलो, धर्म सांगायला नाही आलो. हे काम कुठल्या एका समाजाचं एका घराचं नाही बघ, अखंड गावाचं राष्ट्राचं काम आहे बघ. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला इथं काही बाप बसलेत का ज्यांची लेक इथं आहे, जरा 5-7 बापांनी 8-10 बापांनी लगेच हात वरती करायचे आहेत. आज नाही तर परत कधीच नाही. आणि जरा जागेवरती उभं राहायचंय. सगळ्या बापांना विनंती आहे, जरा 4-5-8-10 बाप जरा जागेवरती उभं राहा, जरा हात वरती करा ज्यांची लेक इथं बसलेली आहे. जरा लगेच बिनधास्त, जास्त वेळ आपल्याकडे नाही, लवकर हात वरती करा, उभं राहा जरा जागेवरती. यस, उभं राहा जरा जागेवरती. बापांनी उभं राहत्या, सगळ्या बापांनी ज्या बापांनी हात वरती केलेत, आज नाही तर परत कधीच नाही. गावाला आदर्श घालून द्यायचा आहे. आज गावाला आदर्श घालून जायचा आहे. हा ऐतिहासिक क्षणच ठरला पाहिजे पोरी. हा तुझा बाप आहे. सगळ्या बापांना विनंती करतोय, जरा छत्रपतींच्या समोर इथं यायचंय. चला जरा सगळ्यांनी लवकर. बरोबर आलेल्या त्या आयाने जरा हात वरती करायचा आहे, जरा जागेवर उभं राहायचंय. लगेच माऊलीनं जागेवरती उभं राहा, जागेवरती उभं राहा. ज्या आया आलेल्या आहेत, 4-5 आया आलेल्या आहेत, जागेवरती उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. आजच परिवर्तन झालं पाहिजे. जरा इकडे उभं राहा तुम्ही सगळे बाप लोक. इकडे ये ग आई माझ्या समोर या, इथं जरा उभी राहा. जरा लवकर ये, लवकर ये माऊली. ज्या माऊलींच्या लेकी आपल्या सोबत आलेल्या आहेत त्या आईने जरा इथं यायचं आहे, इथं जरा उभं राहायचं आहे. बाकी कोणी उठायचं नाही, बाकी कोणी दंगा करायचा नाही. आज नाही तर परत कधीच नाही गए लेकीनं. चला लवकर, चला लवकर माझ्या माऊलीनं इथं उभं राहा. चल पोरी, आता इकडे बघा आहे, इकडं तुझा बाप उभा आहे बघ पोरी. हा तुझा बाप उभा आहे आणि इकडे तुझी आई उभी आहे बघ पोरी. चला बघ, आज नाही तर परत कधीच नाही बघ. ते अक्षय पोरगा आलं बघ, पळत 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 आलं. त्याच्याबरोबर 4-5 पोरं आली की ग सगळी. तारीख द्या सर, तारीख द्या, गरज आहे. ऐक ग पोरी, ऐक. एका मिनिटात ऐक. कोणाचे हे मम्मी पप्पा आहेत आणि कोणाचे हे पप्पा, जरा हात वरती करायचंय माझ्या लेकीनं. चला लवकर लवकर हात वर कर माझ्या पोरी, कर हात वरती आणि जागेवर उभा राहा ग माझ्या लेकी. जागेवर उभा राहा माझ्या लेकी, जागेवर उभा राहा माझ्या लेकी. चल चल जागेवर उभा राहा, चल जागेवर उभा राहा, चल जागेवर उभा राहा आणि ये माझ्या समोर या. चला लवकर माझ्या समोर यायचं. इथं ये लवकर, इथं ये, समोर उभी राहा, इथं उभं राहा. चल लवकर ये इकडं पोरी, इकडे ये. चल लवकर. आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो, आज नाही तर परत कधीच नाही. चल लवकर जागेवर उभं राहा. नीट ऐकायचं रे, अखंड गावाने नीट ऐकायचं, नीट ऐकायचं. इकडे ये, बाहेर ये. चल इकडे बाहेर ये पोरी. चल लवकर इकडे ये, बाहेर ये. चल ये बाहेर, ये बाहेर. चल इकडे ये, इकडे ये. चल इकडे ये, इकडे सरक. आता नीट ऐकायचं का पोरीनो. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. शेवटचा 1 मिनिट नीट ऐकायचं. चूक पोरीनो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत ग. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. आपल्यामुळे जर आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरीनो. आणि रोज आपला बाप मरत असतो. आणि हात जोडून सांगू का, त्या चितेला आपण अग्नी देत असतो. आणि जिवंतपणेचं मरण लय वाईट आहे पोरीनो, लय वाईट आहे. ना मरता येतं ना जगता येतं. बघ
ना मरता येतं आणि ना जगता येतं बघ. हे बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही आई इकडे उभी आहे बघ पुरी. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं ही माऊलीच माझ्यासाठी रडली. हे बघ, या माऊलीचा प्रेमाचा मायेचा वटवृक्ष संस्काराचा आमच्या आयुष्यात नसता तर पुरी तू नसतीस, मी नसतो, बुद्ध नसते, छत्रपती नसते, कोणीच नसतं बघ. हिच्यामुळं आज आम्ही आहोत. पण या मायेच्या संस्काराच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय पोरीनो, ज्या रोपट्याचं नाव झाला बाप आहे बघ पोरी. हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. आजपर्यंत आम्हाला वाटलं पोरी त्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून जर तुमच्या आमच्यासाठी कोण रडलं असेल ना ग, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे बघ पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि आज हा बाप आणि ही आई तुमच्या समोर उभी आहे पोरीनो. रात्रंदिवस तुमच्यासाठी झिजलेला आई बाप. 6 महिन्याची होतीस तेव्हा अंगा खांद्यावरतीस शी आणि सू केलीस ना, तो हा बाप आहे बघ पोरी. ज्याच्या माग पप्पा पप्पा म्हणून लागत होतीस तो हा बाप आहे बघ पोरी. कुठला तर कुत्रा आला हरामी आणि तुझा झाला हे ऐका. आज पळत पळत जायचं बघ पोरी. 1 वर्षाचं व्हायचं, सगळी बंधनं तोडून टाकायची. आणि 1 वर्षाची होतीस तेव्हा जशी आपल्या आई बापाला मिठी मारत होतीस ना पुरी, तशीच मिठी आपल्या बापाला ना आपल्या आईला कडकडून मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पुरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नाही पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे. हा बाप आणि ही आई आज तुझ्या समोर उभी आहे बघ पोरी. जा पळत आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. चाल जा, तुझा बाप कुठं उभा आहे बघ, तुझी आई कुठं उभी आहे बघ, आणि जा तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. पळ पोरी, कडकडून मिठी मार पोरी. तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. कडकडून मिठी मार. हे पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी. ही तुझी आई आहे बघ पोरी. या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? मला सांग, सांग पोरी. गोड ना मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञ तो शावे तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. बोता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांशील तो ते लाहो. प्राणी जातया नमो अरिहंताणम नमो सिद्धानम नमो आयरियाणम नमो वजायाणम नमो लोय सव्व साहुनम. ऐसो पंच नमुकारो सव्व पाव पणसणो. मंगलानम च सव्वे सिंपड मम हवै मंगलम. जो बोले सोनिहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. पुरानो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. अजिबात आई बापाच्या तोंडावर कधीच थुंकू नका. आजपासून झाल्या असतील चुका, पण सगळ्या चुका आपल्या पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा एक देव आणि एक देवी आपल्या घरामध्ये ज्यांचं नाव आई बाप आहे. पुरानो, या आई बापाला जपा. मुखातून काही शब्द चुकीचा गेला असेल, कोणाला ओरडलं असेल तर मला माफ करा. आणि मातानो, मला काय द्यायचं असेल तर जगदंबेला आणि छत्रपतींना फक्त एवढंच सांगा. आमच्या विश्वाचं एक पोर अखंड विश्वभर माणुसकी पेरण्यासाठी आणि शांती पेरण्यासाठी फिरतय. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशी तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. केसांच्या डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. त्याचा शेवटचा श्वास या राष्ट्रासाठीच आणि हे विश्व शांतीसाठीच विलीन होणार आहे. एवढा आशीर्वाद या भगवंताकडे मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका. करणे का आईचा आशीर्वाद एका माऊलीला नक्कीच लागतो. आपल्या समोर मला उभं केलं,
ए अक्षय, कुठे आहे रे ती तुझी सगळी पोरं कुठे आहेत? हे लेकरा इकडे ये, इकडे. गावी अशी लेकरं आहेत, लक्षात घ्या. अशा लेकरांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. सगळे मत भेद सगळं विसरून जा. जे गावच्यासाठी असतं, जे गावासाठी असतं, तेच राष्ट्रासाठी असतं. गावची सेवा हीच राष्ट्राची सेवा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून अशा लेकरांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा. ही लेकरं आहेत पोरीनं, भ्यायची गरज नाही. कुठला लांडगा आणि कुत्रा आला तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यात आहे. पण हे बघ, हत्तीसारखी पोरं, हत्तीसारखी पोरं गावामध्ये आहेत बघ. पुरी पुरी, हे बघ, हत्तीसारखी बापासारखी ही पोरं तुमच्या पाठीशी आहेत. कोणीही भ्यायचं नाही पोरांनो, कधीच कोणी भ्यायचं नाही. अशा लेकरांना तुम्ही ताकद द्या. या लेकरांनी मला आज इथं उभं केलं, आपली सेवा करण्याची संधी दिली. इथून आता मला धुळे गाठायचं आहे. धुळ्यावरून पुन्हा मला कुठं कुठं रात्रंदिवस माझा प्रवास असतो. मला घर माहित नाही. तुझ्या आशीर्वादाची मला गरज आहे बघ, तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या. एवढं बोलतो आणि आपल्या ऋणामध्ये राहून इथं मी थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.